नमस्कार मित्रांनो, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा दौरा चालू आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कुठे, तर मराठवाड्यामध्ये. आणि हा जो काही मराठवाड्याचा दौरा आहे हा विरोधकांच्या जिवारी खूप लागलेला दिसतोय. जसं की मुख्यमंत्री झाले, जे की आपल्या सगळ्यांनाच परिचित आहे. त्यांचं कर्तृत्व केवढं मोठं आहे की त्यांनी आज शेतकऱ्यांना कर्जमाफी केली, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कोरा केला आणि मग त्याच्यावर डाव टाकण्यासाठी आता उद्धव बाळासाहेब ठाकरे तिथे मराठवाड्यामध्ये पोहोचले की काय, असं वक्तव्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोडासाही विचार न करता आज काय बरडले ते तुम्ही एकदा बघाच आणि मग आपण त्याच्यावर बोलूया. मी या संदर्भात कालच बोललेलो आहे. उद्धव ठाकरे हे बाहेर पडले याचा मला आनंद आहे, कारण ते मुख्यमंत्री असताना जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आलं होतं त्यावेळेस ते कार्पेटवरनं खाली उतरले नव्हते. त्यामुळे आता किमान सततच्या पराभवानंतर त्यांना एवढं तरी लक्षात आलेलं आहे की लोकांमध्ये जावं लागतं. पण आपणच बघितलं आहे की अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली आहे, कारण त्यांना माहिती आहे की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी हे आलेले आहेत. सरकारचं पॅकेज हे लोकांच्या खात्यामध्ये पोचतं आहे, त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना कुठलाही प्रतिसाद हा फारसा जनतेकडनं मिळत नाही. लोक पकडून पकडून आणण्याचं काम चाललंय. हा, हे खरं आहे की काही ठिकाणी अजून पॅकेज पोचलेलं नाही, त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांमध्ये काही संभ्रम आहे पोचणार आहे की नाही. पण जसं आम्ही सांगितलं, रोज जवळपास 600 कोटी रुपये हे आरबीआयच्या नियमानुसार त्या ठिकाणी आम्हाला द्यावे लागतात आणि त्याचं रिकन्सिलिएशन करावं लागतं, म्हणूनच पॅकेजला वेळ लागतोय. पण आता जवळपास हे संपूर्ण पॅकेज येत्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाईल. त्यामुळे मला असं वाटत नाही की निवडणुकीच्या तोंडावर कितीही प्रयत्न केला तरी देखील उद्धव ठाकरेंना फार रिस्पॉन्स मिळेल. मित्रांनो, अशा पद्धतीने बघितलं तुम्ही की मुख्यमंत्र्यांनी आधी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं की ते बाहेर निघाले, घराच्या बाहेर निघाले, म्हणजे एका प्रकारे टोमनाच त्यांनी मारला. आता ज्या माणसाने कोरोना काळामध्ये एवढं सगळं काही चांगलं काम केलं होतं, ओके, संपूर्ण भारतामध्ये त्यांचं नाव झालं की असा मुख्यमंत्री होणे नाही, किंवा अशा मुख्यमंत्र्याने जे काही पद्धतीने सगळी कामं हालचाली केल्या, सगळी परिस्थिती हाताळली, त्यालाच तुम्ही टोला मारता. अहो देवेंद्र फडणवीस तुमच्यापेक्षा ते कैक पटीने चांगले आहेत. कसे, तर बघा, सगळ्यात महत्वाचं, त्यांना खोटं बोलता येत नाही, जे की तुम्ही बेंबीच्या देठापासनं आणि बरडून सांगत होते शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, येऊ करू, तीव करू. काय केलं? काही नाही केलं. ओके, तुम्ही एकनाथ शिंदेच्या काळात उपमुख्यमंत्री होता, म्हणजे मुख्यमंत्रीच होता, फक्त दोरी ती एकनाथ शिंदेच्या हातात दिली होती. त्यावेळेस तुम्ही खूप मोठ्या कौतुकाने सांगितलं की आम्ही 75,000 नोकऱ्या काढू. कुठे गेल्या त्या नोकऱ्या? 75,000पैकी 7,500 तरी तुम्ही नोकऱ्या काढल्या का? तर नाही काढल्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने प्रसार केला, ओके, जे काही तुमचं निवडणुकीच्या वेळेस जाहीरनामा होता, ते जाहीरनाम्यामध्ये तुम्ही खूप काही गोष्टी सांगितल्या की आम्ही हे करणार, ते करणार, महिलांना 2100 रुपये करणार. हा बघा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा, महिलांना, लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये करणार. ते कुठे गेले फडणवीस साहेब? 2100 रुपये गेले कुठं? हा, तुम्ही उलट ते लाडक्या बहिणीमधले 50% लाडक्या बहिणींना तर रिजेक्ट करून टाकलं. हा, आज शेतकऱ्यांची एवढी मरमर आहे, शेतकऱ्यांच्या बांधावर तुम्ही पोहोचले तरी का? तुम्ही तर पोहोचले नाही. आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पोहोचले, तुम्हाला काय त्रास झाला? त्रास याचा झाला की त्यांची लौकिकता वाढलेली आहे आणि प्रसार माध्यमांमध्ये तुमचा जो काही खोटारडेपणा आहे तो शेतकऱ्यांच्या वतीने मांडला जात आहे. कारण की सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत ही जी काही तुमची चाटू मीडिया आहे, ही चाटू मीडिया तिथपर्यंत पोहोचत नाही. आणि म्हणूनच कुठंतरी आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गेले म्हणजे मीडिया तिथपर्यंत पोहोचली, आणि पोहोचली तर पोहोचली. सगळाच तुमचं अक्षरशः शिव्या घालताय हो देवेंद्र फडणवीस. तुम्हाला जनता शिव्या घालते तर ती काही जनता मूर्ख नाहीये. त्यांचा काहीतरी आकांत असेल, आक्रोश असेल, त्यांच्या काहीतरी भावना असतील, त्यांचं काहीतरी दुःख असेल, ते दुःख ते मांडताय. का मांडताय? तर तिथे गेले उद्धव बाळासाहेब ठाकरे. उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी आता इशारा दिलेला आहे तुम्हाला. ज्या पद्धतीने ते कागद जमवताय, शेतकऱ्यांच्या मुलाखती घेत आहे, शेतकऱ्यांचं म्हणणं आहे ते कागदावर लिहित आहे, आणि ते तुम्हाला हे जे काही हिवाळी अधिवेशन येणार आहे, या हिवाळी अधिवेशनामध्ये बांबू तर तुम्हाला चांगलाच लागणार आहे. त्यामुळे तुम्ही सतर्क राहा. ते एक नाटक येतं, सिरियल येते, त्याच्यामध्ये म्हटलं जातं की सतर्क रहो,
आखे खुली राहो, तर आखे खुली ठेवा, तुम्ही डोळे खुले ठेवा आणि बुद्धी देखील आणि ऐकण्याची क्षमता ठेवा, कारण की खूप काही मोठ्या प्रमाणात घाणाघाती हल्ला तुमच्यावर होणार आहे. ज्या पद्धतीने आता या ज्या काही निवडणुका येतात त्या निवडणुकांच्या धर्तीवर तुम्ही शेतकऱ्यांना पॅकेज तर जाहीर केलं 31,000 कोटीचं, पण त्याच्यातनं 31,000 रुपये पण शेतकऱ्यांच्या खात्यात पडले नाही हो. 3-3 लाख तुम्ही देणार होते शेतकऱ्यांना, गेले कुठं? उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या काळात कर्जमाफी सरसकट केली, काहीच नियम लावला नाही, काहीच नाही. आणि तुम्ही हा नियम लावावा लागेल, तो नियम लावावा लागेल, तुम्ही नियमांवर नियम लावा, नियमांवर नियम लावा, आणि तुम्ही तिथंच बोंबलत बसा. सो अशा पद्धतीने ओव्हरऑल चित्र आहे मित्रांनो. तुम्हाला काय वाटतं या विषयावर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.